ऑपरेशन सिंदूर में पाकिस्तान के खिलाफ भारतीय सेना की बहादुरी और पराक्रम का जश्न मनाने के लिए कांग्रेस पार्टी ने जालना में एक विशाल तिरंगा रैली का आयोजन किया। रैली की शुरुआत भारत माता की जय के नारों के साथ हुई और पूरे शहर में देशभक्ति का माहौल छा गया। रैली मामा चौक से प्रारंभ होकर गांधी चमन पर संपन्न हुई। इस अवसर पर पूर्व विधायक कैलाश गोरंट्याल ने भारतीय सेना के वीर सैनिकों को मंच पर सम्मानित किया और उनके योगदान को याद किया। कांग्रेस नेताओं ने इस रैली के माध्यम से देश की अखंडता और सेना के प्रति समर्थन व्यक्त किया। भारतीय सेनेने जे पराक्रम दाखवून ते विजय खेचून आणला, त्यासाठी आम्ही हा विजय रॅली काढलेला आहे आणि तिरंगा रॅली याला आम्ही नाव दिलेलं आहे। जे माजी सैनिक आहेत त्यांचा सत्कार करणे, त्यांची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही रॅली केलेली आहे। माजी सैनिकांची 2-3 मागण्या होती। एक तर मागणी अशी होती की जे माजी सैनिक आहे त्यांना नलपट्टी आणि घरपट्टी माफ करा म्हणून सेंट्रलचा नियम आहे, रेग्युलेशन आहे, ते त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी उद्या मी आयुक्तांना बोलणार आहे। दुसरा, जे सैनिक सोबत जे पॅरामिलिटरीचे लोक असतात, BSF असेल, CISF असेल, CRP असेल, हे जवान पण शहीद होतात पण त्यांना शहीदाचा दर्जा भेटत नाही। जसा माजी सैनिकांना राशन भेटतो, त्यांना जे रिटायर झाल्यानंतर जे फॅसिलिटी भेटतात हेही पॅरामिलिटरी लोकांना भेटलं पाहिजे। यासाठी मी निश्चित शासनाकडे आवाज करणार आहे। मी मागे आमचे एक नातेवाईक कर्नल बुलबुल म्हणून, त्यांना व्हॉलंटरी घेतल्यानंतर त्यांचं जर बघितलं तर SP रँक असतो, त्यासाठी मी शासनाने दिलेली आणि ते प्रोग्रेसवर आहे। जर एक माजी कर्नलला SP पोस्ट भेटला तर भविष्यात महाराष्ट्रात जेवढे कर्नल असेल ज्याने रिटायर घेतला असेल व्हॉलंटरी त्यांना त्या रँक भेटणार आहे। त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। या कार्यक्रमासाठी नामदेव पवार असेल, राजाभाऊ असेल, राजेंद्र राख असेल आणि आमचे असंख्य जे कार्यकर्ते आहेत त्या लोकांनी या अहोरात्र मेहनत करून तिरंगा रॅली सक्सेस केली आहे। एकूण 50 फूटपेक्षा जास्त तिरंगा झेंडा आमचे कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध हातात घेतलेला आहे। सैनिकाचा सन्मान ठेवलेला आहे। सैनिक जाता जाता आम्हाला अभिनंदन केलं, धन्यवाद केलं आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेसने रॅली काढली ते आम्ही मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो। त्याचं समाधान झालेलं आहे आणि निश्चितही भविष्यात सैनिकासाठी जे करता येईल आम्ही ते करणार आहे एवढंच सांगतो। पण एवढं सांगतो की द्वंद कब तक सहा जाए, द्वंद कब तक सहा जाए, युद्ध कब तक टाला जाए, अरे उठो राना के वीरो, फेंको बाला कहाँ तक जाए, जिस सिक्के पे हो भारत माँ का निशान अब वो सिक्का आकाश में उछाला जाए।